कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ मम्मा, हाय. हाय. मला वाटलं आई चालत की काय. तुझ्या सासूबाईंचा मूड दिसत नाहीये तुझ्याशी बोलण्याचा. इतकी खडूस पाहिजे ना ती. अगं जरा तिच्या मनासारखं झालं नाही की काय चिडून बसते. बापरे. आणि तिला खुश ठेवायचं म्हणजे अम्मा यार, सतत स्माइल करून मला तिच्याशी बोलावं लागतं. कधी कधी तर असं वाटतं ना की तिला ना मी एक मिनिट तने. मी ना इथे तुझं रडगाणं ऐकायला आलेली नाहीये. बघ बच्चा, माझं ना एक खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय ग, बोल ना. थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत. पैशाची गरज आहे मला. अगं म्हणजे एका ठिकाणी ना सिक्युरिटी द्यायची आहे आणि कॅशच द्यायला लागणार आहेत. चेक देऊन फायदा नाहीये, कारण मग बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन दिसेल आणि मग त्याच्यावर टॅक्स बसेल ना. ओ माय गॉड, व्हॉट? ऐक ना, तूच माझी मदत करू शकतेस तने. मी एक काम कर ना, अखिलकडे 50 लाख माग ना. व्हॉट? मला खूप गरज आहे ग तनया. मी खूप प्रयत्न केला बाहेरनं पैसे अरेंज करण्याचा, पण कुठूनच होत नाहीये. आणि मला खात्री आहे की तू माझं काम नक्की करशील. मी कसे मागणार अखिलकडे एवढे पैसे? बच्चा, नवरा आहे तो तुझा. चीड, त्याला मॅन्युप्युलेट कर आणि घे मागून त्याच्याकडनं पैसे. आणि हे बघतो, तसंही मी तुला किती वेळा सांगितलंय बच्चा की नीट वागत जा. खोटं बोलणं शोभतं का आपल्याला, सांग बरं? हा, हा, बरोबर बोलतेय तू. नाही चालू दे ना तुमचं. मी आले म्हणून विषय बदलायची गरज नाही. तुमचा विषय कंटिन्यू करा. विषय कोण बदलतोय? हे बघ, मी तिला समजून सांगत होते. इनफॅक्ट तुझ्याच बद्दल सांगत होते की अगं जरा वसुंधराकडे बघ, ती घरातल्या माणसांची किती काळजी घेते, सगळ्यांची कशी प्रेमाने वागते. शिक जरा तिच्याकडून. हे समजवत होते मी तिला, कळलं ना? चांगलंय. नाही, समजवताय ते चांगलं आहे, पण कसं आहे ना, समजवणाऱ्याला तुम्ही काय समजवताय आणि त्याला ते किती समजलंय हे तितकंच महत्वाचं आहे. असो, घ्या चहा घेत समजवा, नाही तर थंड होईल. येते. विशाखा मॅम इथे सहज तर नक्कीच आल्या नाही आहेत. दोघी मिळून काहीतरी नवीन कारस्थान शिजवत असणार हे नक्की आहे. पण ठीक आहे, काय हवं ते करा, कारण माझं तुमच्या दोघींवर नीट लक्ष आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.